शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम्। नमो नमः। नुकतंच नवरात्र झालं। देवीच्या विविध रूपाला आपण वंदन करून तिची स्तुती आराधना अशी केली। या ज्ञानसत्रामध्ये सुद्धा देवीची अनेकविध रूपं आपण विविध व्याख्या त्यांच्याद्वारे पाहिली। परवा देवीची गाणी हेही आपण ऐकली। नंतर एका विशिष्ट रूपांविषयीचा अभ्यास व्याख्यानातून केला गेला। आजचा आपला व्याख्यानाचा विषयही असाच आहे, देवी स्तोत्र। एक स्तोत्राचा आपण अभ्यास केला असेल किंवा देवीच्या एखाद्या रूपाचा आपण अभ्यास आतापर्यंत व्याख्यात्यांकडून ऐकला असेल। आता समग्र साकल्याने आपण या देवी या संकल्पनेचा आणि देवी स्तोत्रांचा आढावा घेऊया आणि त्याच वेळेला काही महत्त्वाची आणि कदाचित आपल्या नेहमीच्या पठणात असलेली अशी स्तोत्र ही आपण या व्याख्यानामध्ये बघणार आहोत। तर आजचा विषय देवी स्तोत्रे असा आहे। प्रथमतःच देवी स्तोत्रे असा जेव्हा विषय घेतला जातोय म्हणजे देवी विषयक किंवा देवीची स्तोत्र म्हणजे हा सामासिक शब्द आहे। पहिल्यांदा सगळ्याकडे बघताना शब्द आपल्याशी बोलतात आणि शब्द आपल्याला आपलं स्वरूप प्रकट करतात, ही एक अभ्यासाची दृष्टी ठेवली तर विषय समजण्यास सोपा जातो। मग देव हा शब्द आणि त्यापासून देव या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप म्हणजे देवी असं हे सगळ्यांना माहिती आहे। मुळात देव शब्दाची व्युत्पत्ती कशी हीही आपल्याला कदाचित माहिती आहे। त्याच्यामध्ये कोणता धातू आहे किंवा देव म्हणजे प्रकाशने शक्तीचाही वगैरे असे ही सगळी त्याची स्वरूपं झाली। पण शब्दशः हा शब्द जेव्हा तयार झालाय तेव्हा शब्दशः त्याचा अर्थ काय होईल याची चर्चा आपल्या वाङ्मयामध्ये पुरातन कालापासूनच किंबहुना ऋषींची दृष्टी फार सूक्ष्म आहे, म्हणजे सूक्ष्मेशिका दृष्टी ही असं त्यांचं वर्णन केलं जातं। त्यानुसार प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती सांगून त्याचा अर्थ आणि मग त्यातून प्रतिपादित होणाऱ्या गोष्टी, मग त्याचा वाच्यार्थ ध्वन्यर्थ लक्षितार्थ वगैरे वगैरे वेगवेगळे अर्थ या सगळ्याचा उहापोह आपल्याला आपल्या प्राचीन ग्रंथांमधून दिसतो। तर सर्वात प्रथम देव हा शब्द हा म्हणजे अगदी वैदिक काळापासूनचा शब्द आहे। मग म्हणून त्या शब्दाची फोड काही वैदिक शब्दांचं निरूपण करणारा जे वेदांग आहे त्याचं नाव आहे निरुक्त। त्या निरुक्त ह्या ग्रंथामध्ये यास्काचार्यांनी केलेली आहे। ती कशी आहे ती आपण बघूया। आपल्याला माहितीच आहे पण फक्त त्या शब्दाच्याकडे जरा सखोल दृष्टीने बघूया। त्या यास्काचार्यांनी काय म्हटलंय, यास्काचार्य म्हणतात देवहा दानात्वा दीपनात्वा द्योतनात्वा, हे 3 धातू सांगितलेले आणि या 3 धातूंपासून देव शब्द तयार झाला। म्हणजे एक देव दा धातूपासून, दा धातूचा अर्थ देणे असा आहे, दान करणे, देणारा। म्हणून सगळ्या देवांचा वरद किंवा देवी असेल तर वरदा वरदायिनी असं विशेषण भक्त लावतात। तर तो दा धातूपासून किंवा चकाकणं प्रकाशमान ह्या अर्थी दीप धातूपासून किंवा द्युत धातूपासून। द्युत द्युस्थानो वा भवती। आपण ऋग्वेदाची जेव्हा माहिती घेत होतो तेव्हा ऋग्वेदातल्या देवता यासंबंधी सविस्तर विवेचन आपण पाहिलेलं आहे आणि त्यावेळी 3 स्थानं बघितली होती। एक पृथ्वीस्थानीय, अंतरिक्षस्थानीय, द्युस्थानीय अशा या देवता। तर त्यावरून तो द्युस्थानीय
हीच व्युत्पत्ती यास्क सुद्धा सांगतात. द्युस्थानो भवती इति वा देवः. यो देवः सा देवता, म्हणजे देव जो त्यालाच देवता हा शब्द आहे. अशा प्रकारे देवशब्दाचं स्पष्टीकरण यास्काचार्य देतात. त्याचंच अनुकरण पुढे 10व्या शतकाच्या सुमाराला सायणाचार्यांनी केले. आता हे सायणाचार्य कोण हुआ? तर ऋग्वेदाचा किंबहुना सर्व वेदांचे अर्थ सांगणारे जे आचार्य सायण आणि माधव असे. माधवाचार्य नंतर सायणाचार्यांनी विस्तृत ऋग्वेदाच्या सर्व ऋचांवर टीका म्हणजे भाष्य केलेलं आहे आणि मग त्याला सायण भाष्य असं म्हणतात. त्याच्या आधी भाष्य भूमिका ही आहे की अगदी प्रसिद्ध आहे. सगळ्या वेदांच्या अभ्यासाला सायणाच्या भाष्याचा आधार घ्यावाच लागतो. तर त्या सायणाने सुद्धा यास्काचा आधार घेत देव शब्द हा स्पष्ट केला. हा कुठे स्पष्ट केला? तर ऋग्वेदाचे जे पहिलं सूक्त, त्याची जी पहिली ऋचा आहे, अग्निमीळे पुरोहितम, आपल्याला माहिती आहे. तर अग्निमीळे पुरोहितम या ऋचेचं स्पष्टीकरण करत असताना सायणाचार्यांनी बरोबर यास्काचार्यांनी जसं सांगितलंय तसंच, पण आता भाषा बदलली आहे. कारण हा यास्क हा इसवी पूर्व काळातला आहे आणि सायण हा 10व्या शतकातला आहे. तोपर्यंत संस्कृत भाषा ही परिष्कृत झालेली आहे, पुरेशी विकसित झालेली आहे. त्यानुसार त्यांनी आता सायणाचार्य जो म्हणतो देव शब्द हा दान दीप द्योतनानाम अन्यतमम अर्थम आचष्टे. तेच यास्कांनी जे धातू घेतले तेच धातू घेतले आणि त्यातूनच देव शब्द हा ह्या 3 पैकी कोणताही, म्हणून अन्यतम कोणताही धातू घ्या आणि त्या धातूपासून हा शब्द तुम्ही तयार करू शकता आणि तोच अर्थ सांगतो. अन्यतमम अर्थम आचष्टे. आचष्टे म्हणजे आ अधिक च सांगणे. कोणताही म्हणजे दहा धातू म्हणजे दान, दीप किंवा द्योतन, चकाकणं, प्रकाशनं ह्यासाठी हा अर्थ देव शब्द सांगतो. आता देव शब्दापासूनच देवता हा शब्द आहे आणि त्याचाही अर्थ तोच आहे. पण व्याकरणदृष्ट्या बघितलं तर देव शब्द पुल्लिंगी आहे, देवता शब्द स्त्रीलिंगी आहे. शब्द हा स्त्रीलिंगी आहे, पण त्या देवता शब्दांनी निदर्शित केलेले जे आहे ते पुरुष देव किंवा स्त्री देव असू शकतात. त्यामुळे ऋग्वेदातल्या देवता असं जेव्हा आपण बघितलं होतं तेव्हा इंद्र ही देवता आहे, वरुण ही देवता आहे, पर्जन्य ही देवता आहे असं जसं म्हटलं, त्याचबरोबर उषा ही देवता आहे, त्याचबरोबर इंद्राणी ही देवता आहे, रुद्राणी ही देवता आहे, राका, सिनीवाली ह्या ऋग्वेदातल्या देवता आहेत. आता ह्या सगळ्या स्त्री देवता आहेत. उषा, इंद्राणी, रुद्राणी, राका, सिनीवाली या स्त्री देवता आहेत. पण देवता हा शब्द तिथेही आपण योजतो, म्हणजे दोन्ही लिंगांसाठी चालणारा हा शब्द आहे. आता देवी हा शब्द मात्र देव शब्दापासून त्याला स्त्री प्रत्यय दीर्घ ई हा स्त्री प्रत्यय लावून तयार झालेला देवी शब्द, ह्याचाही अर्थ अर्थात स्त्री देवता असा घ्यायचा आहे. मग अशा स्त्री देवता, आता मुळातच देव संकल्पना कशी आली ह्याचाही उहापोह आपण ऋग्वेदातल्या देवतांचा विवेचन करत असताना केला होता. तर निसर्गातल्या ज्या प्रचंड शक्ती आहे आणि निसर्गातली नियमितता ह्या सगळ्यांचा कुणीतरी, म्हणजे हे आपल्या ताब्यात नाहीये. निसर्गाची मोठी म्हणजे अवाढव्य म्हणायचं नाही, असं खूप विस्तृत असं त्या ऋषींना भावलेलं रूप होतं. त्याचबरोबर कुठेतरी भीती पण होती आणि याच संकल्पनेतून देव ही संकल्पना आली आहे. म्हणजे एक कुणीतरी आपल्याही पलीकडची अशी एक शक्ती आहे. मग ती आपल्याला दिसत नाहीये म्हणून ती कुठेतरी वर आहे, वर राहते व द्युलोक निर्माण केला. अशा तऱ्हेने ह्या देवता जशी म्हणजे देव ही संकल्पना जशी आली आणि मग जसा मानवाच्या कल्पनेला विस्तार मिळाला, कल्पना शक्ती विस्तृत झाली, त्यानुसार ह्या देव संकल्पनांमध्ये आणि देवतांच्या स्वरूपांमध्येही आपल्याला फरक दिसतो. त्यामुळे वेदकालीन देवता
त्यानंतर मग यज्ञ संस्कृती विकसित झाल्यानंतर यज्ञाच्या वेळेला निर्माण झालेल्या देवता, हे सगळं झाल्यानंतर उपनिषदकालीन असलेले देव आणि पुढे पुराण कालातल्या देवता, हे आपण जर असं अभ्यास करायला गेलो तर त्याचं स्वरूप कदाचित काही वेळेला ऋग्वेद काळामध्ये जो वर्चस्वानी जो देव होता किंवा जी देवता होती ती आता त्याचं महत्त्व कमी झालं, यज्ञ संस्कृतीमध्ये त्याचं वर्चस्व कमी झालं, किंवा विष्णूही आपण पाहिलं होतं ऋग्वेदाच्या वेळेला अतिशय तशी म्हटलं तर गौण म्हणा अशी देवता होती, कारण कमी सूक्त आहेत ऋग्वेदामध्ये विष्णू देवताची. पण तोच विष्णू नंतर मात्र प्रबल झाला, पुराण कालामध्ये तर तो प्रबल झाला आणि सगळ्यात प्रबळ ऋग्वेदकालीन जी इंद्र देवता होती ती फक्त नंतर पुराण कालामध्ये इंद्र हा देवांचा राजा बनला, तो सिंहासनारूढ बसला, बाकी सगळं काम इतर देवदेवता करत होत्या. मग ही जशी संकल्पना होती तसंच उपनिषदांमध्ये किंवा ब्राह्मणांमध्ये सुद्धा एकटा शक्ती काही देव काही करू शकणार नाहीये, म्हणजे त्या देवामध्ये असलेली जी शक्ती आहे ती सुद्धा अशी नंतर कल्पनेनी वेगळी करून एक, म्हणजे जेव्हा उत्पत्तीचं लॉजिक मांडायचं असतं किंवा त्याचं तत्वज्ञान सांगायचं असेल त्यावेळेला कुणीतरी दोन पाहिजे. उपनिषदांमध्ये सुद्धा त्या ब्रह्माने विचार केला असं म्हटलं जातं, एकोहम, मी एकटा आहे, प्रजायेय, कसं करणार, आणि म्हणून मग तो त्यांनी काय झाला, द्वेधा भवत, तो दोन झाला आणि मग तिथून त्या विश्वाची उत्पत्ती झाली. असं विश्वाची उत्पत्ती सांगणारी जी जी काय गोष्टी किंवा ज्या ज्या विचार उपनिषदांमधनं वेगवेगळे येतात त्याच्यात हे एक आहे. तसंच मग ह्या देवाची जी शक्ती आहे ही शक्ती स्वरूप हे वेगळं काढून देवीची स्थापना झाली, म्हणजे ही जीच शक्ती आहे आणि ही जीच शक्ती मग तिने देवी स्वरूप धारण केलं आणि ही कदाचित नंतर जशी जशी अर्थात ह्या देवी सर्व विश्वाची धारक आहे, विश्वाची पोषक आहे असंही वर्णन फार ऋग्वेदामध्ये सुद्धा थोडं येतं, गौड स्वरूपात आहे. मगाशी मी जी नावं सांगितली राका, सिनिवाली, रुद्राणी, या सगळ्या देवी देवता आहेत, स्त्री देवता आहेत, पण त्यांना जे महत्त्व होतं ते अग्नी, इंद्र, वरुण यासारखं नव्हतं. त्या तुलनेने किंवा उषेची खूप सूक्त आहे तशी जरी असली तरी ती एक सौंदर्य सम्राज्ञी देवता अशी आहे. त्याचबरोबर आणखीन एक देवता आपण पाहिली होती ती म्हणजे सूर्या, की योषा तरुणी म्हणून तिचं वर्णन आणि तिच्या विवाहाचं वर्णन ऋग्वेदामध्ये आलं, तिला दोन मोठी सूक्त तिच्यासाठी पण अशी आली, पण काही वेळेला नुसता उल्लेख आहे पण संपूर्ण त्या देवतेचं स्वरूप तुम्हाला म्हणजे स्त्री देवतांचं ऋग्वेदामध्ये दिसत नाही. नंतर ब्राह्मण कालामध्ये स्त्री, नंतर उपनिषदांमध्ये सुद्धा ह्या तशा थोड्याशा मागेपुढे होत्या, तरी सुद्धा एक समाज असा होता की ज्यांनी ही जी शक्ती स्वरूप मानलेलं होतं या शक्ती स्वरूपाला महत्त्व देऊन ही शक्ती स्वरूपच म्हणजे हा चित्तविलास जसा परमेश्वराचा आहे तसाच या शक्तीचा सुद्धा विलास आहे असा एक पंथ की ज्याला शाक्त पंथ म्हटलेलं आहे आणि हाही प्राचीन पुरातन पंथ आहे तो विकसित झालाय आणि तिथे या देवतेचा उगम झालेला आहे. आपण जी म्हणतोय ती देवता. मग आता आपण विकसित स्वरूप पूर्णपणे आता जे जे ते सगळं पुराण कालामध्ये आले आणि त्याचा प्राधान्याने त्याला जे योगदान आहे हे या शाक्तपंथीयांचं आहे. शाक्तपंथ म्हणजे तरी काय, तर शक्तीचे उपासक. आता तो सिद्धांत म्हणजे आर्य आणि असे दोन समाजामध्ये जे काय वेगवेगळ्या जाती जमाती, जाती हा शब्द त्या काळात नव्हता पण आता आपल्याला समजायचे म्हणून निरनिराळ्या ठिकाणी असलेले पंथ उपपंथ आणि ते सगळे त्यांचं एकत्रीकरण नेहमीच होत होतं. अशा वेळेला यांनी एकाची देवता घेतल्या, त्यांनी त्या देवतांचा स्वीकार केला, असा हा हजारो वर्षापूर्वीपासून चालत आलेला हा
देवाणघेवाणीचा व्यवसाय होता आणि यातूनच ही संस्कृती घडली आहे की ज्याला नंतर अभ्यासकांनी आर्य आणि आर्येतर संस्कृतीचा सुंदर मिलाप असं आपण म्हणतो. ते शब्द तुम्ही घ्या घेऊ नका तो मुद्दा वेगळा आहे, पण काहीतरी पाहिजे म्हणून तो घेऊया. म्हणजे अशी जी ही एक आर्य संस्कृती आणि दक्षिणेतली दाक्षिणात्य म्हणा, द्रविडियन संस्कृती असंही काही म्हणता येतं, अशा संस्कृतींचा मिलापाने ज्या देवता नव्याने पुढे आल्या, मूळ स्वरूप काही वेळेला बीज रूपाने तुम्हाला आर्य संस्कृतीमध्ये सुद्धा दिसते, पण ते कसं होतं, पुरुष प्रधानत्वामुळे गौणत्व होतं. अर्थातच माणसाला जसं समाजांमध्ये पुरुषाला प्रधानत्व होतं त्याचप्रमाणे देवताही तशाच होत्या, पण नंतर काही समाजामध्ये स्त्री प्रधानत्व होतं आणि हे सगळं जगभरातल्या या इतिहासामध्ये तुम्हाला दिसेल. काही समाजामध्ये काही पंथ हे पुरुष प्रधान आहेत आणि स्त्री प्रधान आहेत. मग असे स्त्री प्रधान जिथे असतील तिथल्या देवता या अशा स्त्री देवता होत्या. आता यांचा जेव्हा मिलाप झाला त्यावेळेला एक वेगळ्याच नवीन देवतांचा उगम झाला आणि हा मिलाप अतिशय सुंदर स्वरूप धारण करून आपल्या पुढे आत्ता जी ही देवी स्वरूप म्हणून विचित्र रूपा असं तिचं वर्णन नंतर सगळ्या स्तोत्रांमधून आपल्याला दिसतं, अशी ही देवी आहे. त्यातनं एक गंमत अशी झाली आहे की नंतर या देवता संकल्प मुद्दाम मी हे सगळं मुळातनं घेतले, थोडंफार बराबर घेते. देवता संकल्पनेतनं अनेक देवतेकडून एकत्वाकडे जाण्याचा जो विचारधारा एक सुरू होती, त्याच्यातनंच ब्रह्मा विष्णू महेश अशी त्रिमूर्ती ही देवता निर्माण झाली होती. आर्य संस्कृतीमध्ये त्याला महत्त्व होतं. मग तशाच या तीन देवतांच्या ज्या शक्ती त्या वेगळ्या येऊन शाक्तपंथांनी, म्हणून मग आपण महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा या तीन देवता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ब्रह्मा विष्णू म्हणजे महालक्ष्मी आधी घ्या, म्हणजे ब्रह्मा, महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली, ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यात या तीन देवांच्या शक्ती स्वरूप आहेत. म्हणून जिथे जिथे म्हणून दिसतील आपल्याला देवीची देवळं तिथे सगळीकडे एका बाजूला महासरस्वती असते आणि एका बाजूला महालक्ष्मी असते. स्तोत्रांमधून सुद्धा जरी कुठल्याही म्हणजे मग ते महालक्ष्मीचं स्तोत्र असू दे किंवा महाकालीचं स्तोत्र असू दे, शारदेचं स्तोत्र असू दे, काही विशेषणे जी येतात ना ही मोठी एकच येतात तिन्ही देवतांना. म्हणजे या तीन जरी वेगवेगळ्या मानल्या तरी कुठेतरी ह्या तीन देवतांमधलं एकत्व हे बुद्धीला मान्य झालेलं आहे आणि तो भक्त त्याच्या अतिशय सुंदर स्तोत्र आपण बघणार आहोत त्याच्याकडे. पण आधी ही संकल्पना घेते की देवता म्हटलं तर तुम्हाला वेगवेगळ्या, आपण नवरात्रात 9 वेगवेगळ्या देवतांची पूजा केली. आज अमुकाचा दिवस होता, आज कात्यायनी आहे, नंतर मग पंचमीला ललिता पंचमी आहे, अष्टमीला दुर्गा आली. हे सगळी जी नावं ही एकाच शक्तीची विविध रूपं आहेत. तर काही वेळेला तीच अन्नपूर्णा असते, तीच माता असते, पण माता सुद्धा नेहमीच वत्सला असत नाही ना. ती सुद्धा कधी कधी रौद्र रूप धारण करते. जेव्हा आपल्या बाळाला कुणीतरी त्रास देते असं म्हटल्यानंतर ती चंड स्वरूप धारण करते, मग तेव्हा ती चंडी होते. आणि ती जेव्हा तो राक्षस म्हणून त्याचा राक्षस ही सुद्धा संकल्पनाच आहे, ती प्रवृत्ती जेवढी दुष्ट असेल तेवढी ह्याही शक्तीचा विकास व्हावा लागतो आणि मग ते चंड स्वरूप महाचंड होतं. मग हे महाचंडत्व प्रतिबिंबित करण्यासाठी म्हणून मग तिला महाकाली केलं, मग तिचं स्वरूप बदललं आणि रौद्र स्वरूप आलं आणि मग ती महारौद्र स्वरूप धारण करणारी अशी महिषासुरमर्दिनी झाली. कारण तो असुर जो होता, शुंभ निशुंभ हे सगळे जे दैत्य अतिशय शक्तिमान होते, त्याला आपली धारिणी शक्ती उपयोगाची नव्हती. मग त्यासाठीची जी शक्ती हवी ती महिषासुरमर्दिनीची म्हणून महाकाली अतिरुद्र स्वरूप. म्हणजे कुठलंही देवी स्वरूप जर आपण बघितलं मग ती देवी कुठलीही असू दे, ती महाकाली असू दे, महासरस्वती असू दे, महालक्ष्मी असू दे, या तिन्ही रूपांमध्ये दिसते. म्हणजे ती सौम्य रूप असते आणि ती रुद्र रूप असते. कधी कधी ती रुद्राचं अत्युग्र रूप असं सुद्धा धारण करते. आणि हीच सगळी तिची रूप आपल्याला सगळ्यांना जो ग्रंथ माहिती आहे दुर्गा सप्तशती, त्या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये देवीचं जे स्तवन येतं ते सर्व रूपात तिचं स्तवन केलेलं आहे.
कारण जेव्हा ती महिषासुरमर्दिनी बनतीये, ती सतत महिषासुरमर्दिनी आणि काली असून चालणार नाहीये. तर तिने सौम्य रूपही घ्यायला पाहिजे, कारण ते आपल्यासारख्या भक्तांना तेच पेलवणारं असतं. जे दिसतात, जी बाहेर काढलेली मारणारी, असे हे रूप सतत भयंकर असतं. हे महाभयंकरी असं जरी तिला ते म्हटलं तरी स्तोत्रामध्ये एखाद दुसऱ्या ओळी ठीक आहे हो, पण नंतर मात्र आपल्याला ती कशी पाहिजे, त्रिपुर सुंदरीच हवी, अशीच ती देवी हवी. म्हणजे मग तिच्याशी आपण सलगी करू शकतो आणि तिच्या बरोबर काहीतरी संभाषण हे शक्य होतं. म्हणून इथे मला भगवद्गीतेतला 11वा अध्यायातला आठवतंय, जेव्हा अर्जुनाने सांगितलं की तुझं रूप हे सगळं, हे निये ते निये, इथे माझं सोय सांगतोस खरं, मला काही ते खरं वाटत नाही आहे असं म्हटल्यानंतर मग मी तुला माझं दर्शन देतो म्हणून विश्वरूप दर्शन त्यांनी दिलं. आणि त्याचं हे रूप कराल असं रूप बघितल्यानंतर अर्जुनाची काय अवस्था झाली आहे, किती सुंदर वर्णन आहे ते 11व्या अध्यायामध्ये. आणि मग तो शेवटी हात जोडून म्हणतो, नको नको किरीटीनं हस्तिनम गरजेच, तसाच मला तू ये बाबा, माझ्यासमोर तोच ते असू दे. मग त्यांनी विनंती केल्यामुळेच त्यांनी विश्वरूप धारण केलं होतं, पण पुन्हा त्याला ते सौम्य रूपातच येईल. आणि मग अर्जुन म्हणतो की अरे मला तुझं हे माहिती नव्हतं, मी तुला आपला सखा एकेरीवर संबोधित होतो आतापर्यंत, मला क्षमा कर. आणि नंतर बघा त्याच्यानंतर त्याची संबोधनं बदलतात. भगवद्गीतेमध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर आधीची कृष्णाला वापरलेली संबोधनं आणि विश्वरूप दर्शनानंतरची कृष्णाला अर्जुनाने वापरलेली संबोधनं ही बदललेली आहेत. कारण त्याला आता त्याचा साक्षात्कार झाला, त्याच्या शक्तीची प्रचिती त्याला आलेली आहे. तो विषय वेगळा आहे, तो छान आहे विषय अभ्यासाचा. तसंच इथे सुद्धा मग देवीची ही सगळी रूप आपल्याला दिसतील. तर असं हे देवीचं स्वरूप आहे. ती देवी जेव्हा सौम्य रूपात असते तेव्हा ती उमा, पार्वती, अंबिका किंवा माता असते. अंबिका आहे, कात्यायनी आहे, हे तिची सौम्य रूप आहे. आणि भवानी ही तिची देवीची सौम्य रूप आहे. देवीची उग्र रूप आपल्याला माहिती आहे, दुर्गा, चंडिका, दुर्गा अशी जी रूपं ही त्यांची रुद्र रूप अशी देवीची आपल्याला दिसतील. आणि काही वेळेला ती महाकाली जेव्हा होते तेव्हा अत्युग्र स्वरूप तिने धारण केलेलं आहे असं दिसतं. तर असं ही देवी, हीच देवी माता स्वरूपात जेव्हा असते, ती माता स्वरूपिणी असेल तेव्हा ती अन्नपूर्णा असते. ती अन्न देणारी, ती पोषक, म्हणजे म्हणून तिची ती धारिणी शक्ती आहे. म्हणून दुर्गा सप्तशतीमध्ये तिच्या त्या शक्तीच्या सगळ्या स्वरूपांना नमन केलेलं आहे. मग या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, शक्तिरूपेण संस्थिता, किती आहेत ती एकंदर? कुठल्या अध्यायात आहे ती दुर्गा सप्तशतीच्या? सांगते. दुर्गा सप्तशतीच्या 5व्या अध्यायामध्ये ही जी येते ती 16व्या श्लोकापासून 80 श्लोकापर्यंत विविध शक्तीची विविध रूप. मग ती कोणती कोणती आहेत? तर पहिल्यांदा या देवी सर्वभूतेषु विष्णू मायेती शब्दिता, ही विष्णूची माया आहे, कारण ती महामाया या स्वरूपातही आहे. माया स्वरूप विष्णू मायेती शब्दिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि मग ओळी ही चेतना इत्यभिधीयते, ज्या शक्तीला चेतना असं म्हटलं जातं, जी बुद्धिरूपेण संस्थिता, त्यानंतर निद्रारूपेण, इतकंच काय, क्षुधारूपेण संस्थिता, छायारूपेण, शक्तिरूपेण, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, श्रद्धा, कांती, या सर्व वृत्ती, शक्ती, लक्ष्मी, स्मृती, दया, तुष्टी, मातृरूप, इव्हन भ्रांतिरूप सुद्धा, कारण ती मायाच आहे ना शेवटी, भ्रांती ही माया आहे. म्हणून भ्रांतिरूपेण संस्थिता असे 16 ते 80 श्लोक सप्तशतीतले या नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणजे काय आहे?
ह्या शक्तीच्या सर्व बाजूंचं वर्णन त्या भक्तांनी केलेलं आहे ना. मार्कंडेय योगाच्या असं आहे, त्यामध्ये देवदेवता निरनिराळ्या देवतांनी ते प्रशंसा आहे ती. आणि मग त्याच्यातलाच नेहमीचा आपला महत्त्वाचा श्लोक. पहिला सुरुवात कुठे होते तर नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः, जो सुरुवातीला मी म्हटला, हा देवीचा ध्यानमंत्र म्हणून म्हटला जातो. दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा तो ध्यानमंत्र आहे. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मदाम्. बाकीचे ही देवीचं स्वरूप कसं आहे ते सांगताना मग ती देवी जी आहे ही मेधासी देवी, ही तू मेधा आहेस. विदिताखिल शास्त्र सारा, तुला सगळी शास्त्र माहिती आहेत. दुर्गासी, त्याचप्रमाणे म्हणजे तू जशी मेधा आहेस, बुद्धिरूप म्हणजे इथे तिचं शारदेचं रूप आहे, सरस्वतीचं रूप आहे. आता दुर्गासी, दुर्ग भव सागर नवर संगा, ही जी आहे. आणि श्री ही कैटभारी म्हणजे कैटभ आणि मधुकैटभ वगैरे राक्षसांचा नाश करणारी. आणि त्याचबरोबर तू गौरी त्वमेव शशिमौली कृत प्रतिष्ठा, तू गौरी पण आहेस. हे तिचं सौम्य रूप आहे गौरीचं. गौरी हे तिचं सौम्य रूप आहे. म्हणजे एकाच श्लोकामध्ये तिची दोन्ही म्हणजे महा सरस्वती ही सगळी मूळ देवी म्हटलं की ती जी आहे, जसं ईश्वर म्हटलं की शंकर आहे. नंतर ते पर्यायाने सर्व देवतांना आपण तो शब्द वापरतो, पण म्हणून महेश महाईश असं घेतलंय ना. पण ईश्वर असलं की सगळ्या शंकरांच्याच तिथे ईश्वर आहे, तोच ईश आहे. आणि नंतर म्हणजे ते लक्षणेने तो शब्द इतर देवतांना आला. तसंच देवी ही उमाच आहे, पार्वती आहे मुळात. पण नंतर मग जसं म्हणून तीन विष्णू पत्नी ही महालक्ष्मी ही सुद्धा काय झाली, देवी झाली. आणि त्याचं एक असं दोन्ही देवता कशा एकत्र आल्या. मूळ कोल्हापूरची सुद्धा करवीर निवासिनी जी आहे तिला महालक्ष्मी म्हटलं, पण ती मूळ आहे स्वरूप ती कोणाचं आहे, ती पार्वती आहे. ती लक्ष्मी नाही आहे, ती महालक्ष्मी हे स्वरूप जरी असलं तरी ती मूळ उमा आहे, ती पार्वती आहे. आणि ती म्हणजे शंकर पत्नी आहे, तसंच तिचं स्वरूप आहे. पण नंतर मग कसं बदलत गेलं. आणि आता नवीन पद्धती म्हणजे अगदी अलीकडे सुरू झालं की नवरात्रामध्ये व्यंकटेश्वराची साडी चोळी तिला येते. हे बालाजीचीच नाव, बालाजीची जी साडी चोळी त्याला तिच्याकडे येते, त्याची पत्नी नाही आहे ती. म्हणजे ती नंतर मग हे सगळं भक्तांनी केलेलं आहे. भक्त त्याच्याकडे ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, श्रीकृष्णानेच सांगितले. भक्त ज्या दृष्टीने त्या देवतेकडे बघतो तसे तिला ते दिसतं, ते स्वरूप असतं. देवी ही मूळ एकच स्वरूप आहे ना. कारण हे सगळे विष्णू शंकर ब्रह्मा हे निर्माण तरी कुणी केलेले आहेत, वेगवेगळे सगळे माणसांनीच निर्माण केलेले आहेत, त्यांच्याच कल्पनेतून आले. आणि म्हणून हे वास्तविक सगळे बघायला गेले तर एकच आहेत. सहस्रनामं बघा, सगळ्यांची सहस्रनामं बघितली तर एकच आहे. ह्या देवीचं सुंदर रूप म्हणजे ललिता आहे. म्हणून ललिता आता एक याचं सौम्य रूप आणि मग त्याची स्तोत्र असं आपण बघूया. तर पहिलं जे स्तोत्र आपण बघूया ते म्हणजे ललिता. हे सगळ्यांना माहिती असेल, रेडिओवर नेहमी लागतं म्हणजे प्रातस्मरण ललिता पंचक स्तोत्र जे असतं ते तिचं किती सुंदर वर्णन तिथे आलेलं आहे. प्रातस्मरामी ललिता वदनारविंदम, ललितेचं वदन हे मुखकमल म्हणजे वदनारविंदम हे सकाळी स्मरावं. बिंबाधरम पृथुल मौक्तिक शोभिनासम, अनेक रत्ना म्हणजे मोत्यांनी युक्त असलेलं, आकर्ण दीर्घ नयन मोठे डोळे असलेलं, मणिकुंडलाभ्यम मंदस्मितम आणि मंद हास्य करणारी अशी ही सौम्य स्वरूप अतिशय सुंदर अशी ही ललिता. आणि ह्या ललितेचं प्रातस्मरण करावं असं शंकराचार्यांचं स्तोत्र आहे. आता स्तोत्रांमधले अग्रणी म्हणजे स्तोत्र रचयिता जरी अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते असले आणि हिने जरी अद्वैत तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं असलं तरी त्यांची भक्ती ही तितकीच सुरस आहे. आणि लीन भाव ते शंकराचार्यांनीच कोणत्याही देवतेशी त्यांचा हा लीन भाव आपल्याला कसा आहे ते त्या स्तोत्रात मधून दिसतो. वदन
वदनाचं झाल्यानंतर प्रातर भजामी ललिता भुज कल्पवल्ली, ललिताचे बाहू तिचं वर्णन केलेलं आहे. आणि मग ते सुद्धा रत्नांनी आभूषित असलेली अशी ही ललिता आहे. आणि मग त्या बाहूंने तिचं आम्ही स्मरण करतो आणि त्यांनी रक्षण करावं. नंतर चरणारविंदे प्रातर नमामी, तिच्या पायाची धूळ म्हणजे तिच्या चरणांची आम्ही नतमस्तक होतो. प्रातर नमामी ललिता चरणारविंदे भक्तेष्टदान निरतम भवसिंधुपोतम. ही कशी आहे? भक्तेष्ट दान निरतम, भक्ताला इष्ट अशी दान देण्याची मग्न आहे. निरत निशेषण रत, चपखल अगदी उपसर्ग सुद्धा वापरलेले असतात. ती काही तिला नुसती रत नाहीये, निष्निरत भक्ताला इष्ट देणारी, इष्टदान देणारी भवसिंधू पोतम असलेली अशी या भवसिंधू भवाब्धी पद्मासनादि सुरनायक पूजनीयम, सर्व देवतांना पूजनीय असलेली अशी ही ललिता. प्रातस्तुवे, अशा तिचे आम्ही स्तवन करतो. परशिवाम ललिताम भवानी त्रय्यंत वेद्य विभवाम, तिचं त्रय्यंत वेद्य, त्रयी म्हणजे वेद, 3 वेद, या 3 वेदांच्या पार ती वैभव असलेली, करुणानवद्याम अतिशय करुणामय असलेली अशी ही परशिवा, शिवाची शिवा असते श्रेष्ठ अशी शिवपत्नी ललिता भवानी. आणि विश्वस्य सृष्टी विलय स्थिती हेतुभूता, म्हणजे बघा हे 3ही कार्य तिला दिली. 3ही देवतांची, ब्रह्मा विष्णू महेश, याची उत्पत्ती स्थिती लय हे सगळं त्या ललितेवर घेतलं. आणि हेच आपल्याला वर्णन सगळ्या अन्य देवींच्या स्तोत्रांमधनं सुद्धा दिसेल. विश्वस्य सृष्टी विलय स्थिती हेतुभूता, विश्वाची सृष्टी, विलय आणि स्थिती, स्थिती म्हणजे धारणा, विश्व ठेवणं, स्थिती हेतुभूता विद्येश्वरी, ही विद्येची ईश्वरी म्हणजे तिचं सरस्वती रूप इथे घेतलं. निगम वांग नसादि रूपम, वांग मनसादि रूपम, वाणीमय मनमय असलेली अशी ती रूप, निगम वेद स्वरूप असलेली अशी. आणि मग प्रातर वदामी ललिते तव पुण्य नाम, तिच्या मुख्य म्हणजे वदन, बाहू, कारण पराक्रमाला बाहू पाहिजे ना, म्हणून बाहू. नंतर आपल्याला वंदन करायला चरण हवे म्हणून चरण, वदन झाल्यानंतर बाहू, नंतर चरण, आणि चरणानंतर मग तिची स्तुती आहे. आणि अशा प्रकारे असं तुझं नाव घेतोय आम्ही. 5वं आहे आता. प्रातर वदामी ललिते तव पुण्य नाम, तू कशी आहेस? कामेश्वरी ती कमले ती महेश्वरी, तू ललिता कामेश्वरी आहेस. कमला, आता इथे लक्ष्मीशी तिची एकरूपता दाखवली. कमले ती महेश्वरी ती, तू महाईश्वरी आहेस. श्री शांभवी ती, तू शांभवी आहेस. जगताम जननी परेती, आणि वाग्देवते ती वचसा, म्हणजे पुन्हा महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती एकच या ललिता स्वरूपामध्ये कशा एकत्र झाल्या आहेत हे अतिशय एका श्लोकामध्ये शंकराचार्यांनी सुंदरपणे सांगितलंय. आणि मग शेवटचा जो श्लोक येतो, आणि ती वाग्देवते ती वचसा त्रिपुरेश्वरे, हीच ती त्रिपुरी आहे, त्रिपुर सुंदरी आहे. हे यश्लोक पंचकमिदं ललितांबिकायाः सौभाग्यदम सुललितम पठति प्रभाते, सौभाग्य देणारे असे हे 5 श्लोक ललितेचे, ललिता मातेचे जे कोणी वाचतं, तस्मै ददाती ललिता, कारण ती कशी आहे? भक्तेष्ट दाननिरत असलेली आहे, भक्ताला इष्ट देणारी असल्यामुळे तस्मै ललिता तस्मै ददाती झटिती, लगेच देते ती, झटिती प्रसन्न, लगेच 5 श्लोकांमध्ये प्रसन्न झाली. आणि मग ती विमल सौख्य अनंत कीर्तीम ददाती, एवढं सगळं ती देते. असं हे शंकराचार्यांचं ललिता पंचक स्तोत्र आहे. आणखी दुसरं एक हेच हिचं सुंदर सौम्य असलेलं रूप शंकराचार्यांनी 3, म्हणजे हे ललिता पंचक झालंच, त्याचबरोबर भवानी हे जे तिचं नाव आहे त्यानुसार भवानी अष्टक शंकराचार्यांचं, ते गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी, तूच
तुझ्याशिवाय अन्य आम्हाला गती नाही, तू एकमेव गती आहेस. अष्टक आहे आपल्या लक्षात येईल, 8 श्लोक आहेत आणि त्या 8 श्लोकांमध्ये तू कशी आम्हाला म्हणजे अनन्य शरण आम्ही आलेलो आहोत आणि त्यांची तीही दीनता ह्या प्रत्येक श्लोकातून आपल्याला दिसते. न तातो न माता न बंधुर न दाता, न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता, न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव, गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी. मला आई वडील असं इतर कोणताच वर्ग नाही, सगळं तुझ्या ठाई आहे. भाऊ बहीण, आई वडील, मुलगा मुलगी, पत्नी, विद्या आणि माझी सगळी सगळी वृत्ती सुद्धा तू एकटी, तूच आहेस, तूच सर्व काही. त्वमेव माता च पिता त्वमेव, ह्याच्या श्लोकामध्ये जसं सांगितलंय तेच इथेही येते. भवाब्धाव पारे महादुःख भीरू प्रपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः, कुसंसार पाश प्रबद्ध सदाहम. मी कसा आहे ह्या संसार मोह, आता शंकराचार्य म्हणतात हा संसार मोहात मी अडकलेला आहे, ते नाहीये हो, ते आपलं स्वरूप सांगतात त्या श्लोकातून. कुसंसार पाश, मला माहिती आहे हा संसार असार आहे, ह्या कुसंसार पाश प्रबद्ध सदाहम, मी मोठा त्याच्यामध्ये अगदी अडकलेलो आहे. आणि पण पार करून देणारी कोण आहेस? गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी. मला काहीच माहीत नाही आहे गं. न जानामि दानम, मला द्यायचं माहिती नाही. न ध्यान योगम न जानामि तंत्रम न स्तोत्र मंत्रम, मला दान माहीत नाही, ध्यान माहिती नाही कसं करायचं, स्तोत्र येत नाही आहे, मंत्र माहिती नाही. न जानामि पुण्यम न जानामि तीर्थम न जानामि मुक्तिम लयम वा कदाचित न जानामि भक्तिम व्रतम वापि मातर. पण मला एकच माहिती आहे, गतिस्त्वम त्वमेका भवानी, तू एकटीच गती आहेस. मग त्याचं कसं आहे? कुकर्मी कुसंगी, मी सगळा असा आहे वाईट आचरणाचा. कुबुद्धी कुदासहा कुलाचारहीनः कदाचारहीनः, कुलाचार मी करत नाही आणि कदाचार म्हणजे वाईट आचारामध्ये मी रत आहे कायम. जे करायला नको ते मी करत असतो, असा मी आहे. पण कुदृष्टी असा असला तरी कुवाक्य प्रबंध, मला बोलता पण नीट येत नाही, वाईट शब्द उच्चारतो, पण तरी माझा तारणकर्ती कोण आहे? तारणहारी तूच आहेस, तारणहारिणी तू आहेस. गतिस्त्वम गतिस्त्वम प्रजेशम रमेशम महेशम सुरेशम दिनेशम निधीशेश्वरम वा कदाचित न जानामि चान्यम सदाहम शरण्ये. मला कोणी माहिती नाही आहे. प्रजेशम रमेशम म्हणजे विष्णू नाही, इंद्र नाही, महेश नाही, सुरेश नाही, दिनेश नाही, निशिथेश्वर सुद्धा मला माहीत नाही. पण तूच एकटा. न जानामि चान्य, तुझ्याशिवाय मला कोणीच, मी कोणालाच जाणत नाही. आई भवानी तूच एक माझी गती आहेस. मग तू मला कुठे कुठे माझं रक्षण करशील? विवादे विषादे प्रमादे प्रवासे जलेच अनले पर्वत शत्रुमध्ये, पर्वतावर अगदी आगीमध्ये अरण्यात सदा मला अनाथो दरिद्रो जरारोग युक्तो महाक्षीण दीना सदा जाड्यवक्त्रः. मी क्षीण आहे, आधी विपत्तौ प्रविष्टः, संकटात आहे, प्रनष्टः सदाहम, नष्ट झाला नष्टप्राय असलेला तरी गतिस्त्वम, तू मात्र एकच माझी तारणहार तू आहेस. आणि याच भवानीला मग जिथे मी कुबुद्धी कुदृष्टी वगैरे म्हटलं होतं, तर आता त्या देवीचं अपराध क्षमापन अत्यंत सुंदर स्तोत्र शंकराचार्यांचं. न मंत्र मग ते आली, न तातो न माततच, न मंत्रं नो यंत्रं तदपि न जाने स्तुतिमहो, न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुती कथा. मला काहीच येत नाही. न जाने मुद्रा असते, तुझं हे सुद्धा रूप सुद्धा मला नीट दिसत नाही, मला रडता पण येत नाही गं. परम जाने मातुः त्वदनुसरणम, तुला तुझा पदर धरायला मात्र एवढंच मला माहिती आहे की तुला धरून मी येणार आहे. आणि एकदा तुझा पदर मी धरला की काय क्लेश हरण आहे. आईचा जसा बालक पदर धरून किती विश्वासाने असतो, आईच्या हातात हात दिला की आता माझं कल्याणच आहे, असा जो विश्वास तोच त्या ह्या श्लोकांमधनं दिसतो. आणि नंतर मग त्यांनी एक अतिशय कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती, मीच येणार ना. मी आत्तापर्यंत अत्यंत सुंदर माहिती आपल्या सगळ्यांना स्तोत्र हे मी काहीच केलं नाही. तू जगन्माता आहेस, जगन्मातस्तव चरणसेवा न रचिता
नवादत्तन देवी द्रविणमपि भूयस्तव मया, मी तुला पैसाही दिलेला नाहीये, तथापि त्वं स्नेहम मयि निरुपमम यत् करोषि प्रकुरुषि, तू माझ्याबरोबर मला माझ्या अगदी निरतिशय प्रेम जे करतेस, बरोबरच आहे ग. कुपुत्रो जायेत क्वचिदपि माता न होती. आणि आई कधी वाईट असतच नाही, मुलं वाटेल ते अपराध करत असतात. मग मी काहीही केलेलं नाहीये, आता ह्या वयामध्ये आलोय म्हणून तू मला शेवट त्याचा कसा केलेला आहे अतिशय. तथापि त्वं मला, मी आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे. हे दुर्गे, मी आता त्या मातेला आपत्सु मग्नः, मी अतिशय संकटात आहे, कारण तिचं प्रेमळ रूप नकोय, कारण मला संकटातून बाहेर काढायचंय. तुझं चंड रूप येऊ दे, महाचंड नको. म्हणून करोमि दुर्गे करुणार्णवेशी, पण ही दुर्गा आहे पण ती करुणार्णवेशी. नैतच्छ छठत्वम, पण मला धूर्तच म्हणू नकोस ग, आतापर्यंत कधीच आलेलं नाही, आत्ता बरं तुला माझी आठवण झाली, एवढ्या सगळ्या संकटात आल्यावर माझी आठवण झाली का, असं तू म्हणून म्हटलं पाडेस, मोठा धूर्त आहेस असं म्हणू नकोस. नैतच्छ छठत्वम मम भाव येथा. अगं क्षुधा तृषार्ता जननीं स्मरन्ति, किती सुंदर आहे. मूल तहान आणि भूक लागली की आईजवळच येणार ना, तसं आहे. एरवी मी वाटेल तिथे भटकतोय, अगदी माझ्या शक्तीचा सामर्थ्याने इकडे तिकडे, पण जेव्हा माझी शक्तीहीन होतो तेव्हा मी आईलाच शरण जाणार आहे. हे काही धूर्तपणा नाही आहे, हा बाल स्वभाव आहे, त्यानुसारच हे होईल. क्षुधा तृषाता जननी स्मरंती, जसं कुपुत्रो जायेत हे सुभाषित म्हणा आणि अगदी काय म्हणायचं कालातीत सत्य असलेलं वाक्य आहे, तसंच हेही वाक्य जाता जाताच शंकराचार्य सांगून जातात. क्षुधा तृषार्ता जननीं स्मरंती. कोणत्याही प्राणीमात्रच, मनुष्यच काय, इतर प्राणीमात्र सुद्धा ते भुकेले की आईकडेच येतात, मातेकडेच येतात, तिचाच शोध घेत येतात. तसंच हे आहे. मग जगदंब विचित्रमत्र किं परिपूर्ण, हे जगदंबे तू माझ्यावर विशेष प्रेम करतेस, हे काय विशेष आहे, अगदीच नाहीये. अपराध परंपरा परम, ही माता काही मुलाकडे दुर्लक्ष करत नाही, कितीही नाठाळ असला तरी एखाद्या वेळेला त्याला रागवेल, पण त्याचे लाड करायचं ती कमी करत नाही. नाही समुपैक्षते सुतम, आपल्या बाळाची ती उपेक्षा करत नाही. आणि म्हणून तू माझ्यावर, मी काहीच, किती पातकी आहे अमुक आहे तरी मत्समो पातकी नास्ती असं म्हटले. मी पापग्नी, पण मी पातकी असलो तरी तू पापग्नी आहेस, पापाचा नाश करणारी तू आहेस, तुझ्यासारखी कुणी नाहीच आहे, पापाचा नाश करणारी तुझ्यासारखी नाहीये, हे तू जाण बाई. याते इथे त्यांचा हा धूर्तपणा आहे. आणि यथेच्छसी तथा करू, यथा योग्यम तथा करू, जसं श्रीकृष्णाने सांगितलं यथेच्छसी तथा करू, तसं यथा योग्यम तथा करू. ते आधी सगळं सांगून झालं, मग न सांगितलं मत्सम पातकी नास्ती पापग्नी त्वत्समानही एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा करू. जे योग्य असेल ते तू कर. असं हे सरस्वती रूप झालं. त्यानंतर महालक्ष्मी हे जे आहे ते महालक्ष्मी अष्टक सुद्धा ते देवीचं आपल्याला माहिती आहे. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. हे महालक्ष्मी अष्टक आहे, हे इंद्राने केलेलं आहे, पुराणांमध्ये येते. आणि ते अष्टक निरनिराळ्या महालक्ष्मीचं अष्टक आहे. आणि मी मुळात म्हणजे अनेक स्तोत्र आहेत, पण त्यातली ही जी महाकाली सरस्वतीचं सांगणार एक म्हटलं होतं नंतर, आणि महालक्ष्मी यातली निवडक जी स्तोत्र आहेत ती सांगते की त्या स्तोत्रात एकेका स्तोत्रामध्ये सुद्धा आपण कसे बुडून जातो. आणि तो लीनता जर अनुभवली तर देवीचा प्रसाद मिळायला आपल्याला काही वेळ लागणार नाही, कारण ती कुठल्याही स्वरूपात असली तरी ती माता आहे. आणि शंकराचार्यांनीच सांगून ठेवले कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवति. ती भक्ताला कधीच दूर लोटणार नाही, ती भक्ताला नेहमीच जी काय त्याला हवं असेल ते ती देईल. कदाचित त्या भक्ताला पहिल्यांदा ती थोडंसं लागवेल, असंही करू शकेल वेगळ्या वेगळ्या स्वरूपात, पण ती जेव्हा
भवानी, अंब, अन्नपूर्णा अशा स्वरूपात असेल तेव्हा ते हमखास आपल्या इच्छा पुरवेल असं सांगताना महालक्ष्मीचं अष्टकसुद्धा तिचं संपूर्ण हे चित्रवर्णन असलेलं असं हे स्तोत्र आहे. म्हणजे अशा श्लोकांमध्ये वर्णन केले की त्या महालक्ष्मीचं रूप आपल्या डोळ्यासमोर दिसतं. शंखचक्र गदा हसते, तिच्या हातामध्ये हे आयुध आहेत. नमस्ते गरुडारूढे बोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी. ही कशी आहे? सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी असलेली, सिद्धिबुद्धिप्रदे भुक्तिमुक्ती प्रदायिनी, आद्यंतरहिते मंत्रमूर्ते सदा देवी, त्या मंत्रामध्ये असलेली महालक्ष्मी. आद्यंतरहिते देवी, आद्यशक्ती महेश्वरी, योगजे योगसंभूते, अशा प्रकारे महापापहारे वगैरे तिची स्तुती केलेली आहे. कारण स्तोत्र म्हटलं की मुळातच स्तू म्हणजे स्तुती आहे. देवीचं स्तवन करायचं आणि मग आपल्याला जे हवं असेल ते त्या स्तवनाद्वारे मागायचं आणि आपली इच्छापूर्ती करून घ्यायची. हेच या स्तोत्रांची एक प्रकारची पण त्या पद्धत आहे. पण त्या स्तोत्रांमधनं भक्त किती लीन होतोय आणि त्याची भक्ती कशी असते हेही आपल्याला चांगली अनेक स्तोत्रांमधून, मग ती स्तोत्र संस्कृतमध्ये असतील, आत्ता मी संस्कृत घेतली आहेत, पण मराठी स्तोत्रसुद्धा तितकीच गेयता आणि अगदी भावपूर्ण आहेत, भक्तिरसपूर्ण आहेत. सरस्वतीचं जे आहे ती नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी तामहं प्रार्थये नित्यं विद्यादानंच देहि मे. ही कशी आहे? अक्षसूत्रांकुशधरा काशपुस्तकधारिणी पाशपुस्तकधारिणी मुक्ताहार समायुक्ता वाची तिष्ठतु मे सदा. मोत्याची माळ गळ्यात आहे आणि पाशपुस्तक धारण केलेली अशी ही महासरस्वती आहे. मुक्ताहार समायुक्ता वाची तिष्ठतु मे सदा. कंबुकंठी बारीक कंबर असलेली, सुताम्रोष्ठी सर्वाभरण भूषिता असलेली, तिचं आता वर्णन आलंय. अशी ही महासरस्वती जिव्हाग्रे सन्निवेशता, माझ्या जिभेवर नेहमी राहावी. आणि मग ती कशी आहे? शेवटी सांगितलं, छोटं स्तोत्र आहे. या श्रद्धा धारणा मेधा वाग्देवी निधिवल्लभा भक्त जिव्हाग्र सदना क्षमादी गुणदायिनी, अशी असलेली ही देवी. ती म्हणजे बुद्धीची देवता आहे ना, त्यामुळे बुद्धीची जी स्वरूप आहे, धारणाशक्ती हवी, मेधा हवी, प्रज्ञा मेधा धारणा या सगळ्या आहे. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणून सांगितलं जातं. जसं कार्तिकेयचं स्तोत्र आहे तसंच हे सरस्वतीचं स्तोत्र आहे. बाकी आपल्याला सरस्वतीचे वेगळे वेगळे श्लोक माहिती आहेत. या कुंदेंदू हा सगळ्यात प्रसिद्ध श्लोक आहे. त्यानंतर वेगवेगळे बरेच येतील. मी मगाशी म्हटला तो शारदा शारदांभोजा आहे. तव कर कमलस्थाम स्फाटिकीम, हे अतिशय कवी वर्णन असलेलं सुंदर श्लोक आहे. स्फाटिकीम अक्षमाला, असे विविध श्लोक शारदेचे सुद्धा आहेत. आता थोडंसं पुढे जाऊन शंकराचार्यांचंच म्हटलं गेलेलं असं महिषासुरमर्दिनी स्तोत्र ते मूळ आद्य शंकराचार्यांचं आहे का असं मानता येत नाही. शंकराचार्यांच्या म्हणजे पीठावर असलेल्या त्यांची नावं शंकराचार्य असतात, त्यांचं कदाचित ते असेल. त्याच्यामध्ये लालित्य आहे, म्हणजे शब्दच्छल जास्त आहे. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवर हे वैद्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते. हा, हे लागतं ना, हेच प्रसिद्ध आहे. पण शंकराचार्यांच्या स्तोत्रांमध्ये, आदिशंकराचार्यांच्या स्तोत्रांमध्ये याच्यामध्ये एक गेयता आहे. पण याच्यामध्ये अनुप्रास सतत आई सुमनस 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 सुमना हे सगळं येतं ना सारखं, तर मोठं येते. एकंदर 14 श्लोकांचं आणि ते हे वृत्तही मोठं आहे आणि त्यामुळे ते स्तोत्र मोठं आहे. पण त्याच्यामध्ये आलेलं महिषासुरमर्दिनीचं जे रूप आहे ते रूप त्याला साजेशी अशी ही वृत्तरचना आणि शब्दरचना आहे. आई जगदंब मदंब कदंब भव प्रिय विलासिने हासरते शिखिर शिरोमणी तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते. गेयता आहेच, एक प्रकारचा ठेका आहे, चांगला आहे. त्याच्यातनं अर्थ पण शंकराचार्यांचं जे सुलभता आहे तशी या स्तोत्रातनं येत नाही. दुर्बोध अर्थ थोडा येतो आणि साहजिक आहे, कारण
अनेक अर्थी तेच तेच शब्द वापरले आणि त्याच्यातनं वेगवेगळे अर्थ सांगितले. त्यामुळे वरवर बघता ते दुर्बोध वाटतं. म्हणजे कोणाचा तरी आधार घेतल्याशिवाय अर्थ कळत नाही. बाकीच्या स्तोत्रांमधनं अर्थ आपल्याला सहजच कळून जातात. असं हे महिषासुरमर्दिनीचं स्तोत्र जर वर्णन आणि ते स्तोत्र दुर्गा हे स्वरूप आहे महिषासुरमर्दिनीचंच. मग ती कशी आहे तर सप्तशतीमध्ये तिचं वर्णन केलेलं आहे. मंत्राणाम मातृका देवी, शब्दानाम ज्ञानरूपिणी, ज्ञानानाम चिन्मयातीता, शून्यानाम शून्य साक्षिणी. म्हणजे ती कशी आहे? मंत्राणाम म्हणजे मंत्रामधली जी मातृका, प्रत्येक अक्षर आहेत ना त्याच्यामध्ये, कारण मंत्रांमध्ये शक्ती आहे, मंत्रांच्या अक्षरांमध्ये जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजेच ती देवी. त्यामुळे मंत्रसिद्धी म्हणजे काय? ती शक्ती फलक देते, तुम्हाला जे काय हवे ते प्राप्त करून देते. मंत्र म्हटल्यानंतर शब्द असतील तर ते शब्दांमधले ते ज्ञानरूप अशी ही दुर्गा आहे. आता दुर्गा या शब्दाची कशी आहे? यस्याः परतरम नास्ती सैषा दुर्गा प्रकीर्तिता. दुर्गा दुर्गम, दुहू आणि गम गच्छती, हे जाण्यास कठीण असलेली, जी समजण्यास कठीण अशी ती दुर्गा. ताम दुर्गाम दुर्गमां देवीं दुराचार विघातिनी, नमामि भवभीतोहम संसारार्णव तारिणी. संसाररूपी समुद्राला तारण करणारी अशी ही देवाचं स्वरूप आपल्याला बीज रूपाने. आता पुन्हा मागे जाऊया. ऋग्वेदात जसं येतं तसं ऋग्वेदामध्ये 10व्या मंडलात वागंबरणीय सूक्त आहे आणि ते जे तिथे हे स्वरूप येतं, ती शक्ती कशी आहे तर ती सर्व संचारिणी आहे आणि ती सांगते अहम रुद्रेवीर वसुभीष्टरामी. एकच सूक्त आहे, मोठं सूक्त आहे. आणि ती वाग्देवता आहे. म्हणजे ही जी सरस्वती नंतर महासरस्वती आली ना, तिचं स्वरूप आहे. आणि सर्व देव म्हणजे मीच आहे. मीच सगळ्या या सृष्टीची उत्पत्ती, लय, स्थिती असंही त्या सूक्तामध्ये वर्णन आलंय. हे बीज रूपाने म्हणजे सर्वत्र नाही, एका ठिकाणी आलेलं आहे, पण त्याचाच पुढं विकास झाला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे शक्ती स्वरूप आहे आणि या शक्ती स्वरूपाचं स्त्री रूपात पूजन हे आपल्याला वेदकालापासून आहे असं जाणवतं, असं दिसतं. आणि मग त्याचीच परिणती आताच्या विविध रूपातल्या या देवतांमधनं आपल्याला दिसते. मग ही प्रत्येक प्रांतामध्ये आता कशी वेगवेगळी विकसित झालेली आहे, तिची शस्त्र वेगवेगळी असतील. ही महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती, महामोहा अशी असलेली ही भगवती महादेवी आणि महासुरी अशी असलेली ही देवी आहे. हिचं खरं वर्णन कसं आलंय? तिचं आयुधांनी खडगिनी, शूलिनी, घोरा, गदिनी, चक्रिणी तथा शंखिनी, चापिनी, बाण, भ्रुशुंडी, परिघायुता. वेगवेगळे तिचे आयुध आहेत जी आपल्याला महिषासुरमर्दिनीमध्ये दिसतात. शंख, शूल, घोर, गदा, चक्र, चाप, बाण आणि परिघ. सौम्यतरा अशी असलेली अशी ही सुंदरी, त्रिपुर सुंदरी, तुम्हा आम्हाला सर्व संकटातून तारून सौख्य देवो ही प्रार्थना करूया. आणि असंच पुढच्या यातल्या एक स्तोत्र, आणखीन एक श्री सूक्त मात्र मी मुद्दाम आता टाळलेलं आहे की ते वेदातलं म्हणतात, पण ते काही ऋग्वेदातलं तसं नाही आहे, ते नंतर आलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये वेदातलं पहिलं म्हणजे जे स्वस्वरता आहे ती सस्वर असणं. श्री सूक्तामधले जे स्वर आहेत ते बरेचसे म्हणजे पक्के नाही आहेत. त्यामुळे श्री सूक्त आणि त्याच्यामध्ये जे हेममालिनी, सुवर्णरजत स्रजाम हे शब्द आले, वेदातले शब्द आहेत. म्हणजे ते वेद साधारण नंतरच्या काळातलं आहे. पण आता वेदोक्त असं म्हटलं, परंपरा मानते म्हणून घेऊया, पण ते मुद्दा मी बाजूला ठेवलं. पण सप्तशती हा जो या देवी म्हणजे शाक्त पंथाचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. कारण कोणत्याही देवतेचं अधिष्ठान करायचं असेल तर आपलं श्रुती, स्मृती, पुराणोक्त असं हवं ना. मग तशा या देवतेचं महात्म्य सगळीकडे आले तर श्रुतींमध्ये आहे, स्मृतींमध्ये आहे, पुराणामध्ये आहे. असं कसं आहे हे सांगण्याचा या व्याख्यानातून मी प्रयत्न केला. आणि मग त्याद्वारा त्याचं फलित स्वरूप म्हणजे ही सगळी स्तोत्र आहेत की लोकांपर्यंत हे रूप बिंबवण्याचं काम
या सगळ्या आचार्यांनी आणि प्राधान्याने मी आता वेळेअभावी फक्त शंकराचार्य घेतले, कारण एक शंकराचार्य घेतले की अन्य बाकीचे आपोआप येतील. पण याचा अर्थ असा नाही आहे की अन्य स्तोत्र नाही आहेत. खूप स्तोत्र संस्कृत आहेत, मराठी आहेत, त्याचबरोबर अन्य भाषांमध्येही आहेत आणि देवीची तितकीच सुलभ अशी आणि अत्यंत मनोहारी रूप दाखवणारी ही स्तोत्र आहेत. कधी वेळ मिळेल तेव्हा आपण एक एक स्तोत्र घेऊन त्याचा जरूर अभ्यास करू. त्यावेळेला श्रीसूक्तही ओळीने घेतलं तर मला आवडेल, हे बघूया केव्हा तरी घेऊ. आता नवरात्र होतं म्हणून मला सांगितलं होतं की देवी स्तोत्रांवर आपण बोला, पण विषय नवरात्रातले वेगवेगळे घेतलेले होते लोकांनी, म्हणून मी साकल्याने याचा विचार आपल्या पुढे मांडला. आपण शांतचित्ताने ऐकून घेतला, धन्यवाद. आता पुढच्या व्याख्यानाला आपला जो 4 वेद सांगायचे होते त्यातला एक वेद राहिलाय, सामवेद. त्याचं वर्णन पुढच्या व्याख्यानात पुढच्या महिन्यात.